Hello students, in the last lecture we have seen introduction to the DBMS from the second chapter. After that one we have seen the different definitions for the database. Then the next point was the DBMS, that is the database management system, and after that one we have seen different examples of a DBMS. In today's lecture, we are going to see some applications of a DBMS and advantages of a DBMS. And after that one, the different data types which are used in a different types of a database. So let's see the points one by one. Our first point is some applications of a DBMS. First application is railway reservation system. Database is required to keep the record of a tickets, booking, train departure and arrival status, status of a seats available etc. तर रेल्वे रिझर्वेशन सिस्टीममध्ये डेटाबेस किंवा DBMS हे यूज केलं जातं. तर ते कशासाठी? तिकीट बुक करण्यासाठी. त्याचबरोबर त्या गाड्यांचं डिपार्चर असेल किंवा अरायवल स्टेटस काय असणार आहे, त्याचबरोबर पर्टिक्युलर त्या रेल्वेमध्ये किती सीट्स अवेलेबल असणार आहेत, तर हे सगळं जर डेटा स्टोअर करायचा असेल तर त्याच्यासाठी DBMS यूज केलं जातं. सेकंड ॲप्लिकेशन इज लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम. देअर आर थाउजंड्स ऑफ बुक्स in a library, so it is very difficult to keep a record of all the books in a copy or a register. So DBMS is used to maintain all the information related to the book issue dates, name of the book, author and availability of the book. तर लायब्ररीमध्ये सुद्धा DBMS यूज केला जातो. आपण बघतो की लायब्ररीमध्ये भरपूर असे बुक्स असतात आणि त्या प्रत्येक बुकचं रेकॉर्ड मेंटेन करणं with the use of a register it is not so easy. So for that one we can use the database. मग डेटाबेस यूज केल्यानंतर पर्टिक्युलर त्या बुकची जी काही डिटेल्स असतील, ऑथर असेल किंवा ते बुक कधी इश्यू केलं गेलं आहे, कोणत्या स्टुडंटला इश्यू केलं गेलं आहे किंवा ते बुक परत रिटर्न करण्याची डेट वगैरे हे सगळं जर स्टोअर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण DBMS यूज करू शकतो. नेक्स्ट ॲप्लिकेशन इज बँकिंग. पीपल मेक थाउजंड्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स through the bank daily and they can do this without going to the bank. So now banking has become so easy. That's why by sitting at a home, bank customers can send or get money through the banks. All this possible just because of a database that manages all the bank transaction. तर बँकिंग सेक्टरमध्ये डेटाबेस हे मोठ्या प्रमाणात यूज केले जातात. आपण आता बघू शकतो की लॉकडाऊनमध्ये डिजिटली सगळं जे काही असेल ते ट्रान्झॅक्शन केलं गेले बऱ्याच लोकांच्याकडून. म्हणजेच काय की तुम्ही घरी बसल्या विथ द यूज ऑफ अ डिफरंट टाईप्स ऑफ ॲप्लिकेशन्स ऑर सॉफ्टवेअर्स यू कॅन गेट ऑर सेंड मनी टू द पर्टिक्युलर पर्सन. सो हे जे काही ट्रान्झॅक्शन्स केले जातात तर हे सगळे ट्रान्झॅक्शन्स DBMSकडून किंवा डेटाबेसकडून मॅनेज केले जातात. सो हे डेटाबेस जो आहे ह्याचा मोस्ट इफेक्टिवली यूज हा बँक सेक्टरसाठी होतो. Next application is universities and colleges. Examination are done online today and universities and colleges maintain all these records through the DBMS. Student registration details, results, courses and grades, all the information is stored in a database. सेम तुम्ही आत्ता बघू शकता की एक्झाम्स असतील किंवा जे काही ऑनलाईन टीचिंग चालू असेल तर याच्यासाठी जो काही डेटा किंवा जी काही इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल तर ही सुद्धा इन्फॉर्मेशन कुठं स्टोअर केली जाते? डेटाबेसमध्ये विथ द यूज ऑफ एनी DBMS. सो डेटाबेस हा युनिव्हर्सिटीजमध्ये त्याचबरोबर कॉलेजेसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात यूज केला जातो. किंवा तुम्ही आता स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन केलं असाल ॲडमिशनसाठी, सो हे सुद्धा डेटाबेसमध्ये स्टोअर केलं जातं. नेक्स्ट ॲप्लिकेशन इज क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन्स. फॉर पर्चेस ऑफ क्रेडिट कार्ड्स and all the other transaction are made possible only by the DBMS. A credit card holder knows the importance of his information that all are secured through the DBMS. क्रेडिट कार्डवरती सुद्धा जे काही ट्रान्झॅक्शन्स केले जातात
किंवा हे जे क्रेडिट कार्डची सिक्युरिटी असेल किंवा त्या पर्टिक्युलर क्रेडिट कार्ड होल्डरची जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ते सिक्युअर करण्याचं कामसुद्धा DBMSकडून केलं जातं. नेक्स्ट ॲप्लिकेशन इज सोशल मीडिया साईट्स. हे तर तुम्हाला माहितीच आहे की बरेच जण किंवा आत्ताची जी काही जनरेशन आहे दे ऑल आर यूजिंग डिफरंट सोशल मीडियाज विच आर अवेलेबल ऑन नेट. सो हे जे काही ह्याच्यामध्ये आता तुम्ही बऱ्याच फॉर एक्झाम्पल फेसबुक घ्या, तर फेसबुकमध्ये तुम्ही अकाउंट ओपन करता. अकाउंट ओपन झाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या तुम्ही पोस्ट, एखादी इमेज असेल, व्हिडिओ असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही थॉट्स वगैरे असतील तर ते तुम्ही पोस्ट करता. त्याचबरोबर एखाद्या दुसऱ्या फ्रेंडनं एखादी व्हिडिओ किंवा एखादी पोस्ट केली असेल तर ती पोस्ट तुम्ही लाईक करता, कमेंट करता, त्याचबरोबर ती शेअर करता. तर ती वेगवेगळ्या पद्धतीनं बऱ्याच लोकांकडून लाईक केली जाते, कमेंट्स दिल्या जातात, शेअर केली जाते. तर हे जे काही आहे हे त्याचं पर्टिक्युलर जे काही ट्रान्झॅक्शन होत असेल किंवा तुम्ही ते पर्टिक्युलर लाईक करता, कमेंट्स करता, तर ह्याचे जे काही पर्टिक्युलर रेकॉर्ड्स असतील हे सगळं स्टोअर कुठं केलं जाणार आहे तर डेटाबेसमध्ये. मग त्या पर्टिक्युलर युजरला किती लाईक्स मिळाल्या, किती कमेंट्स मिळाले किंवा किती पर्टिक्युलर तो व्हिडिओ किंवा ऑडिओ असेल ते पर्टिक्युलर पोस्ट किती शेअर केल्या गेल्या, तर ह्याचं जे काही पर्टिक्युलर रेकॉर्ड असेल हे डेटाबेसमध्येच स्टोअर केलं जातं. त्याच पद्धतीनं तुम्ही अकाउंट ओपन करता. अकाउंट ओपन करत असताना तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन फिलअप करत असता. तर त्या पर्टिक्युलर अकाउंट होल्डरची इन्फॉर्मेशन ही त्या पर्टिक्युलर डेटाबेसमध्ये सिक्युअरपणे सेव्ह केली जाते. सो ऑल दीज आर दी ॲप्लिकेशन्स ऑफ अ DBMS. Next point is advantages of a DBMS. First advantage is reducing data redundancy. The file-based data management system contained multiple files that were stored in many different locations in a system or even across the multiple system. Because of this, there were sometimes multiple copies of the same file which lead to the data redundancy. This is prevented in a database as there is a single database and any change in it is reflected immediately. Because of this, there is a no chance of encountering duplicate data. तर डेटा रिडंडन्सी म्हणजे काय की डुप्लिकेशन ऑफ अ पर्टिक्युलर डेटा. सो आधीच्या काळी काय व्हायचं, डेटाबेस इंट्रोड्यूस होण्याआधी जो काही जी काही इन्फॉर्मेशन असेल किंवा जो काही डेटा असेल हा वेगवेगळ्या सिस्टीमवरती सेव्ह केला जायचा किंवा वेगवेगळ्या लोकेशन्सवर सेव्ह केला जायचा. मग अशामुळं काय व्हायचं की एकाच टाईपचा डेटा किंवा एकाच पद्धतीचा डेटा हा वेगवेगळ्या सिस्टीम्सवरती असल्यामुळं एकाच डेटाच्या मल्टिपल कॉपीज तयार व्हायच्या. मग अशा वेळेला सपोज एखाद्या पर्टिक्युलर लोकेशनवरती चेंज केला तुम्ही त्या पर्टिक्युलर डेटामध्ये किंवा तो डेटा अपडेट केला तर तो सेकंड लोकेशनवरती जर अपडेट करायचं असेल तर पर्टिक्युलर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते अपडेशन करावं लागत असायचं. मग हा ड्रॉबॅक झाला की तुम्हाला त्याच्या मल्टिपल कॉपीज तर तयार होणार, त्याच पद्धतीनं अपडेशन हे एकाच वेळी सगळीकडं केलं जात नसायचं. बट द यूज ऑफ डेटाबेस DBMS you can save the data in a single database only. तर DBMS मुळे एक मोठा ॲडव्हान्टेज काय मिळालं तुम्हाला की जो काही डेटा असेल तो एकाच पर्टिक्युलर ठिकाणी किंवा एकाच सिस्टीमवरती तुम्ही स्टोअर करू शकता आणि तुम्ही जे काही चेंजेस करणार आहे सपोज तो वेगळ्या लोकेशनवरती जरी स्टोअर केला असेल किंवा वेगळ्या सिस्टीमवरती जरी स्टोअर केला असेल तर एखाद्या पर्टिक्युलर सिस्टीमवरती चेंज केल्यानंतर जे काही अपडेशन असेल ते इमिजिएटली सेकंड लोकेशनवरती किंवा सेकंड सिस्टीमवरती ते ॲटोमॅटिकली केलं जातं. तर ह्याच्यामुळे डुप्लिकेशन ऑफ अ डेटा हे कमी होतं. सेकंड ॲडव्हान्टेज इज अ शेअरिंग ऑफ अ डेटा. In a database, the users of a database can share the data among themselves. The data can only be shared based on the correct authorization protocol being followed. Many remote users can access the database simultaneously and share the data between themselves. तर DBMS मुळे तुम्ही जो काही डेटा असेल तो व्यवस्थितपणे
with the use of authorization you can share the data within the database. तर DBMS ही सिस्टीम यूज करून तुम्ही तुमचा डेटा सेंड करू शकता किंवा शेअर करू शकता. तर अशा वेळेला ऑथरायझेशन सिस्टीम यूज केली जाते किंवा ऑथरायझेशन यूज केलं जातं. म्हणजेच काय की जर तुम्हाला पर्टिक्युलर लॉग इन आणि पासवर्ड त्याचा जो काही माहीत असेल तर ते जर माहीत असेल तर त्याच वेळेला तुम्ही तो पर्टिक्युलर डेटा ॲक्सेस करू शकता आणि शेअर करू शकता. Next advantage is data integrity. Data integrity means the data is accurate and consistent in the database. Data integrity is very important as there are multiple databases in a DBMS. All of these databases contains data that is visible to multiple users. So it is necessary to ensure that the data is correct and consistent in all the database and for all the users. तर डेटा इंटिग्रिटी म्हणजे काय की डेटाबेसमध्ये तुम्ही जो काही डेटा स्टोअर करता हा ऑलवेज ॲक्युरेट असतो. त्याचबरोबर कन्सिस्टंट म्हणजे काय की तो डेटा ॲक्सेस करण्यासाठी एखादी रिक्वेस्ट आली असेल तर विदिन द फ्रॅक्शन ऑफ सेकंड इट शुड बी सेंड टू द पर्टिक्युलर यूजर. सो DBMSचा हाच एक ॲडव्हान्टेज आहे की जो काही डेटा असेल तो ॲक्युरेट असतो त्याचबरोबर तो कन्सिस्टंट असतो. आणि डेटाबेस हा एकाच वेळेला मल्टिपल युजर्सकडून ॲक्सेस केला जातो किंवा जो काही जी पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन असेल ते असं नाही की एकच पर्टिक्युलर व्यक्ती किंवा एकच पर्सन तिथं बघणार आहे असं नाही. तर जो काही डेटाबेसमधील डेटा असेल तो ॲट अ टाईम मल्टिपल युजर्सकडून ॲक्सेस केला जातो. त्यामुळं तो डेटा ॲक्युरेट असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हेच काम DBMSकडून केलं जातं. नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज डेटा सिक्युरिटी. ओनली ऑथराइज्ड यूजर्स शुड बी अलाउड टू ॲक्सेस द डेटाबेस अँड देअर आयडेंटिटी शुड बी authorized using the username and password. Authorized users should not be allowed to access the database user under any circumstances. So here data security, it is a major concern when you are using database. तर डेटाबेस ॲक्सेस करण्यासाठी जसं मी मगाशी सांगितलं की डेटाबेस ॲक्सेस एखादा करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला युजर नेम अँड पासवर्ड माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. इफ यू नो दॅट देन ओनली यू कॅन ॲक्सेस द पर्टिक्युलर डेटा फ्रॉम द डेटाबेस. Next advantage is privacy. The privacy rule in a database means only the authorized user can access the database according to its privacy constraint. There are levels of a database access and a user can only view the data he is allowed to. For example, in a social networking sites, access constraints are different for a different accounts a user may want to access. तर प्रायव्हसी सेम जसं की तुम्हाला ऑथॉरिटी असेल देन यू कॅन ॲक्सेस दी पर्टिक्युलर डेटा. पण ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कंडिशन्स तुम्हाला दिल्या जातात. फॉर एक्झाम्पल तुम्ही फेसबुक पकडा. जर तुम्हाला एखादा व्हिडिओ पोस्ट करायचा असेल शेअर करायचा असेल तर अशा वेळेला तुम्ही शेअर करत असताना टू मी, पब्लिक, टू फ्रेंड अशा पद्धतीनं शेअर करू शकता. म्हणजेच काय की ती पोस्ट तुम्हाला तुमच्याच एखाद्या पर्टिक्युलर VB अकाउंटमध्ये स्टोअर करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही टू मी हा ऑप्शन यूज करू शकता. नेक्स्ट टू पब्लिक करायचं असेल तर ते ऑल ओव्हर पब्लिकली डिस्प्ले केलं जातं किंवा पोस्ट केलं जातं. आणि टू फ्रेंड्स म्हटला तर तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये जेवढे फ्रेंड्स ॲड आहेत तेवढ्या फ्रेंड्सना ती पोस्ट शेअर केली जाते. तर अशा पद्धतीच्या कंडिशन्स यूज करून किंवा अशा पद्धतीनं प्रायव्हसी यूज करून तुम्ही डेटाबेससुद्धा शेअर करू शकता किंवा ॲक्सेस करू शकता. Then next advantage is backup and recovery. Database management system automatically takes care of a backup and recovery. The users don't need to back up the data periodically because this is taken care of by the DBMS. Moreover, it also restores the database after a crash or a system failure to its previous condition. तर बॅकअप आणि रिकव्हरी म्हणजे काय की सपोज
जो काही डेटाबेस असेल किंवा जी काही सिस्टीम असेल ती क्रॅश झाली किंवा काही एरर्स आल्या त्याच्यामध्ये किंवा व्हायरसेस वगैरे आले, तर अशा वेळेला त्याचं बॅकअप किंवा रिकव्हरी हे ॲटोमॅटिकली DBMS कडून केलं जातं. हा सुद्धा एक खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे DBMSचा, की डेटाबेसमध्ये काही कारणाने ती सिस्टीम क्रॅश झाली तर त्याचं ॲटोमॅटिकली रिकव्हरी असेल किंवा त्याचं बॅकअप्स म्हणजे काय की एक्स्ट्रा कॉपीज वगैरे असतील तर हे सगळं जे काही आहे हे ॲटोमॅटिकली DBMS कडून केलं जातं. नेक्स्ट इज डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स टाईम. DBMS reduces applications development and maintenance time. It supports many important functions that are common to many applications. Accessing data stored in a DBMS which facilitate the quick development of the application. तर DBMSमध्ये डेटाबेसचं डेव्हलपमेंट असेल म्हणजेच काय की क्रिएशन ऑफ अ डेटाबेस असेल, त्याचबरोबर तो डेटाबेस मॅनेज करण्यासाठी जो काही टाईम लागणार आहे किंवा मेंटेन करण्यासाठी जो काही टाईम लागणार आहे तो टाईम हा DBMS कडून कमी केला जातो. म्हणजेच काय की तुम्ही मॅन्युअली जर DBMS किंवा तुमचा डेटा रेकॉर्ड असेल हे मेंटेन करायचं म्हटलं, सो इट इज नॉट पॉसिबल टू अपडेट और टू डेव्हलप द पर्टिक्युलर डेटाबेस डे टू डे or to update the particular database day to day. But with the use of a database you can create the database easily. After that one you can maintain the records or maintain the information within the database very easily with the use of any type of a system of a database. तर तुम्ही कुठल्याही पद्धतीचा डेटाबेस असेल, मग ते MySQL असेल, SQL असेल, Oracle असेल, DB असेल, DB2 असेल, त्याचबरोबर वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत आणखी, तर ह्यापैकी कुठलाही डेटाबेस सिस्टीम असेल तर ती सिस्टीम यूज करून तुम्ही डेटाबेस क्रिएट करू शकता, त्याचबरोबर तो मेंटेनसुद्धा करू शकता. नेक्स्ट पॉईंट इज डेटा टाईप्स इन अ DBMS. ऑब्वियसली डेटा आला म्हणजे त्या जो काही तुम्ही डेटा एंटर करणार आहेत त्याचे वेगवेगळे टाईप्ससुद्धा आले. तर डेटा हा फक्त टेक्स्ट किंवा एखादी इमेज नसणार आहे, तर डेटा हा याच्यामध्ये कॅरेक्टर्स असू शकतात, त्याचबरोबर तुमची टेक्स्ट असू शकते, पॅरेग्राफ्स असू शकतात, ऑडिओज असू शकतात, व्हिडिओज असू शकतात. तर हे जे सगळे पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन आहे किंवा हा जो डेटा आहे तर हा टाईप वाईज डिस्ट्रीब्यूट केला आहे. When you create a table or add a field to the table into the database, fields are created with the specific data type. तर डेटाबेस म्हणजेच काय की तुमचा जो काही डेटा असेल हा टेबल फॉर्मॅटमध्ये स्टोअर केला जातो. मग जेव्हा तुम्ही हे स्टोअर करायला जाता तर तिथं तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही जे काही सपोज रोल नंबर एंटर करणार आहात, सो रोल नंबर इट इज अ फॉर्मॅट ऑफ अ नंबर. म्हणजेच काय की रोल नंबर हा पर्टिक्युलर एक नंबर फॉर्मॅट असणार आहे, म्हणजेच काय की त्याच्यामध्ये तुम्ही नंबर्स एंटर करणार आहात. सो इट विल आस्क यू टू कीप द पर्टिक्युलर डेटा टाईप फॉर द पर्टिक्युलर फील्ड. डेटा टाईप्स आर क्लासिफिकेशन्स दॅट आयडेंटिफाय पॉसिबल व्हॅल्यूज फॉर and operations that can be done on the data as well as the data way the data in that field is stored in a database. मग डेटा टाईप्स म्हणजेच काय की तुम्ही जे काही व्हॅल्यू एंटर करणार आहात तर त्याचं क्लासिफिकेशन करण्यासाठी किंवा ती व्हॅल्यू पर्टिक्युलर व्हॅल्यू आयडेंटिफाय करण्यासाठी आपण डेटा टाईप्स यूज करतो. Here is the table which shows the different data types. फर्स्ट इज अ टेक्स्ट. सपोज तुम्हाला टेक्स्ट एंटर करायचे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कॅर हा डेटा टाईप यूज करू शकता. इट होल्ड्स अ फिक्स्ड लेंथ स्ट्रिंग, कॅन कंटेन लेटर्स, नंबर्स, स्पेशल कॅरेक्टर्स. द फिक्स्ड साईज इज स्पेसिफाईड इन अ पॅरेंथेसिस. तर कॅर हा जो काही डेटा टाईप आहे हा कशासाठी यूज केला जातो, जर तुम्हाला टेक्स्ट स्टोअर करायचे असेल डेटाबेसमध्ये तर त्याच्यासाठी कॅर हा डेटा टाईप यूज केला जाणार आहे. आणि कॅर हा डेटा टाईप जेव्हा तुम्ही यूज करता तर तेव्हा तुम्ही एक पर्टिक्युलर त्या टेक्स्टची लेंथ मेन्शन करता. सपोज
तुम्हाला डेटाबेसमध्ये नेम स्टोअर करायचं असेल तर नेम हे बऱ्यापैकी जास्तीत जास्त 25 कॅरेक्टर्सपर्यंत असू शकतं किंवा 30 कॅरेक्टर्सपर्यंत असू शकतं. तर तुम्ही 30 ही फिक्स्ड लेंथ ठेवला त्या पर्टिक्युलर डेटा टाईपसाठी. सो ॲट दॅट टाईम यू कॅन एंटर द नेम टिल द 30 कॅरेक्टर्स. Next is a varchar. It holds a variable length string. It also contains letters, numbers and special characters. The maximum length is specified in a parenthesis. याच्यामध्ये कॅरमध्ये तुम्ही फिक्स्ड लेंथ मेन्शन करता त्याच पद्धतीनं varchar तुम्ही मॅक्झिमम लेंथ मेन्शन करू शकता. नेक्स्ट क्लास इज अ न्यूमरिक. Here decimal is a data type. Decimal and int, these are the data types for storing the number values. जर तुम्हाला नंबर स्टोअर करायचे असतील डेटाबेसमध्ये तर त्यासाठी तुम्ही डेसिमल किंवा इंट हे डेटा टाईप्स यूज करू शकता. डेसिमल इट कॅन रिप्रेझेंट नंबर विथ ऑर विदाउट द फ्रॅक्शनल पार्ट. जर डेसिमल डेटा टाईप तुम्ही यूज करू शकता केला तर याच्यामध्ये तुम्ही फ्रॅक्शनल पार्ट म्हणजे सपोज 2.3 वगैरे अशा पद्धतीने नंबर स्टोअर करायचे असतील तुम्हाला तर तुम्ही डेसिमल हा डेटा टाईप यूज करू शकता. देन नेक्स्ट न्यूमरिकल डेटा टाईप इज अ इंट. इट इज यूज्ड फॉर स्टोरिंग द इंटिजर व्हॅल्यूज. सिम्पल नंबर्स जर तुम्हाला स्टोअर करायचे असतील सो फॉर दॅट वन यू कॅन यूज इंट डेटा टाईप. नेक्स्ट इज अ डेट. जर तुम्हाला डेट स्टोअर करायचे असेल सो फॉर दॅट वन यू कॅन यूज डेट डेटा टाईप. इट होल्ड्स द डेट इन्क्लुडिंग डे, मंथ अँड इयर. जर तुम्हाला डेट एंटर करायची असेल डेटाबेसमध्ये सो त्याच्यामध्ये तुम्हाला डे, मंथ, इयर सपोज 9 सप्टेंबर 2020 अशा पद्धतीची जर डेट स्टोअर करायची असेल सो फॉर दॅट वन यू कॅन यूज दिस डेटा टाईप. नेक्स्ट डेटा टाईप इज अ टाईम. टाईम स्टोअर करण्यासाठी टाईम हा डेटा टाईप यूज केला जातो. मग याच्यामध्ये टाईमचा फॉर्मॅट कसा असतो HH, MM, SS, दॅट इज द आवर, मिनिट अँड सेकंड्स.